सुन साहेब सुन प्यार की धुन. ऐका ना, हा चला ना. कुठं मला माहेरी जायचंय. माहेरी कशाला आत्ताच ते गेलते तू. अहो 4 महिने झाले, आत्ताच गेले होते म्हणायला जायचंय. जाऊ द्या, लय दिवस झाले गेले नाही, सोडून लगेच आहे माग. त्याला 4 महिने नाही म्हणत, 4 महिने असे ती कळलं का. असं काय करता, या की सोडून. माझ्या भावाचं काम आहे. त्याचं काय झालं, कॉलेजला त्याचं ऍडमिशन घेतलंय ना, त्याच्यामुळे जरा जायचंय कॉलेजमध्ये. मग त्याला आईबाप नाही का? आईबाप बघून घेते ना का आपण बघायचं दरवेळी. अहो आई बाप आहे, पण मोठी बहीण ह्या नात्याने माझा काय अधिकार आहे का नाही, ते हक्क काय आहे का नाही, कर्तव्य जाणं बिणं. अहो जाऊ द्या की ना. काय जाऊ द्या हा काय तू सारखं त्या घुबडाला काम नाही ऐकतं तुझ्या भावाला. आणि कॉलेजला ऍडमिशन घेऊन काय शाळेत तर नीट झक नाही मारली त्यांनी. आणि कॉलेजमध्ये काय पोरी बघतच हिंडत ना बोंबलेत. हो लय वाकड्यात शिरायचं नाही. जाऊ द्या ना मला, असं काय करता. नाही हे पाय दाबर दाबते मी, पाय दाबते. मी काय म्हणते, तुम्ही नका सोडवायला, मी माझी जाते ना. जाऊ द्या ना. घरातली कामं कोण करणार? केली की सगळी, आता काय करू. हा आणि मला काही 2 दिवस जेवाय बिवायला लागणार का नाही? फ्रीज मध्ये करून ठेवलंय सगळं. म्हणजे मी 2 दिवस शिव खायचं का शिळ आता? नाही, फ्रीज मधून काढायचं, गरम करून खायचं. म्हणजे आता मी गरम पण करत बसायचं का? स्वावलंबी बना जरा, हाताने करून खा. मी मेले मग, मी मेल्यावर असंच करतान का? नाही तसं नाही, पण मी काय म्हणत होतो, काय भावाकडे जायचं एवढं अर्जंट असे का? हा इथं कामात रानात कामं पडले तिथं. काय काम आहे रानात? सांगा बरं, काय रानात काम आहे? कालच सगळे कांदे खुरपून झाल्यात, उसाला पाणी देऊन झालेले. काय काम आहे रानात? उसान कांदा सोडून काय आहे तुमच्या वावरात? काय काम आहे? पाटातलं गबाळ कोण तुझा बाप काढणार का? बघितलं का जाऊन? सगळं काम केलंय मी. जाऊ द्या ना आता प्लीज. केलंय का? हो सगळं केलंय, म्हणून म्हणते जाऊ. काम केलेत म्हणून म्हणते जाऊ द्या ना. हित जरा दुखते. इथे बी दाबते. हा मग जाऊ ना. नाही जायचं काय नाही. 10-15 दिवसात येईन मग. 10-15 दिवस? हा मग एवढे दिवस काय का थोडं पुरलंय का तुझा तिकडे? उठ सूट मला कळत नाही, तुमचं माहेर मध्ये काय डोंबलंय काय? हा मी काय म्हणते, हा ताई आता आला ते आहे ना ताई. हात लय दुखतोय रे माझा इथं. नाही हात दाबते मी, पण मी काय म्हणते, ताई आल्या होत्या आता हा 15 दिवसापूर्वी बी आल्या होत्या, मागच्या महिन्यात बी आल्या होत्या. का हो एवढ्या दाट येतात आपल्या इथं? माझ्या बहिणीचं काढते का आता तू? हा तिचं घर आहे. आणि उद्या अर्धी वाटणी मागितल्यावर काय खाशीन तू? हा मग ते बी माझं घर आहे ना, मी बी अर्धी वाटणी मागितल्यावर तुमच्या हिश्श्याला येईन ना. मग माग तेवढी. ताई जेव्हा मागते ना तेव्हा मी बी मागन. जाऊ द्या ना हो मला घरी. असं काय करता इकडचं तिकडून येतो का? मी तुमचा हात दाबते, तुमचा गळा दाबते. तसलं नको करू काय. मग जाऊ द्या ना मला. पण मी काय म्हणतो, हा आता तू तिकडे जाणार, हा तू त्या बाप बेवड हा त्याचं काय खरंय? काय मा बापाचं का नाही घरच्यांच्या वाकड्यात शिरता? नाही पण ते मी असं किती प्रेमात म्हणते, तुमचं डोकं बी दाबते ना. इथं कानात मळे झालंय का बघ ना थोडा. काय नाही झालं कानात मळ, सगळं स्पष्ट ऐकू येतं ना मी बोललेलं. मग काय मळवायचं कानात? जाऊ द्या ना, असं काय करता तुम्ही? जाऊ द्या ना मला, मी किती दिवस झाले गेले नाही घरी. आठवण काढतात सगळे माझे. 4 महिने झाले मी गेले नाही. माझी आई तर विसरली बी. माझं तोंड काळं झालंय का पांढरं झालंय उन्हात बसून बसून. तुझ्या आईला मी तिलाच बोलवते ना मग महिनाभर इथं. बरोबर बोलले तुम्ही, मला जायचंच नाही. मी आईला बी बोलवते आणि दाद्याला बी बोलवते. म्हणजे कसं महिनाभर दोघं इथं राहत्यान. आणि राहिला तात्याचा विषय, तात्या सकाळचं येते खात्यान पेत्यान, दुपारची त्यांची कामं करून परत रात्रीचं झोपायला येते. तात्या आणि तुम्ही ना टेरेसवर झोपा, त्यांना लय मोकळ्या हवेत झोपायला आवडतं. जातच नाही मी. चला. ए माझ्या बापाने काय इथं खानवळ नाही खोलली तुझ्या आईन बाप पोसत बसायला, कळलं का? आणि तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस महिनाभर राहिले होते माझ्या बरोबर तिथं. जावयाला आग्रह केलता तुझ्या नव्हता सासरे? केला जावायला आग्रह. जावयाने समोरूनच स्वतःला आमंत्रण दिलं होतं. राहतो बरं महिनाभर आलंय तर. मिळून एकुलती एकच आहे. काम करू लागलो होतो तिथं, काम करू लागलो होतो. उद्या तू तोंडवर करून माहेराला गेली, हे गाई गुर टोनगर येड म्हशी शेळ्या ह्यांचं कोण बघणार? मी बघायचं का आता हे? हा मी नव्हते तेव्हा तुम्हीच बघत होते ना. असं काय करता मग? जाऊ द्या ना. जाऊ का? अयो या बघ जाऊ का? तुला सांगतोय मी 10 दिवसात परत येते. जातेच मी आता. मी बॅग बिग भरून ठेवलेली आहे. तुम्ही सोडवायला बी येऊ नका. मी दादाला फाट्यावर बोलवलं होतं आणि तुमचा स्वयंपाक करून ठेवलेला आहे. आणि त्या शांताबाईनी आहे ना खाली ना तिचे चिक्कू दे ना, असं काय ते कॅरेटभर चिक्कू तोडून ठेवलेले आहेत. मग तेवढे चिक्कू घेऊन जाते मी. दादा आलाय हो, काळजी घ्या घराची. हा हिला म्हणजे आता चिकून पिरू असलं खात बसायचं होय मी माकडावानी. आणि हे चाललं माहेराला.